नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात कुठेतरी डोकावते आणि ती म्हणजे सहज उपलब्ध होणारं कर्ज आणि त्याचा मोह. बाय नाऊ पे लेटर असो किंवा एका क्लिकवर होणारा UPI खर्च. खरं सांगायचं तर कर्ज घेणं इतकं सोपं कधीच नव्हतं. पण कधी आपण थांबून विचार केलाय का की हे जे सोपं कर्ज आहे ते खरंच आपल्यासाठी काम करताय की आपणच आपलं आयुष्य फक्त कर्ज फेडण्यासाठी काम करत घालवणार आहोत? हे चक्र कुठेतरी खूप ओळखीचं वाटतं, नाही का? म्हणजे बघा, एक आकर्षक ऑफर दिसते, क्षणात मंजुरी मिळते आणि आपण जास्त विचार न करता ती वस्तू खरेदी करून टाकतो. पण गंमत अशी आहे की त्या एका क्षणाच्या आनंदाची किंमत आपल्याला महिनोमहिने हप्त्यांच्या ओझ्याखाली चुकवावी लागते आणि नकळतपणे आपण एका अशा जाळ्यात अडकतो जिथून बाहेर पडणं खूप कठीण होऊन बसतं. तर मग या कर्जाच्या जाळ्यातून सुटायचं कसं, ह्याचा मार्ग सुरू होतो एका खूप महत्त्वाच्या गोष्टीपासून, आणि ती म्हणजे हे समजून घेणं की प्रत्येक कर्ज वाईटच असतं असं नाही. काही कर्ज चांगली असतात तर काही वाईट. चला तर मग हा फरक नेमका आहे तरी काय, हेच समजून घेऊया. फरक तसा अगदी सोपा आहे बघा. चांगलं कर्ज म्हणजे असं कर्ज जे आपली आर्थिक स्थिती सुधारायला मदत करतं. उदाहरणार्थ शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज, कारण ते भविष्यात आपल्याला अधिक उत्पन्न मिळवून देणार असतं. याच्या अगदी उलट वाईट कर्ज हे बऱ्याचदा फक्त दिखाव्यासाठी किंवा अशा वस्तूंसाठी घेतलं जातं ज्यांची किंमत काळानुसार कमी होत जाते. आणि यातून होता काय, तर फक्त आणि फक्त आर्थिक ताण वाढतो. ठीक आहे, पण आपल्यासाठी एखादं कर्ज चांगलं आहे की वाईट हे ओळखायचं कसं? यासाठी ना एक खूप सोपी पण अत्यंत प्रभावी कसोटी आहे. पुढच्या वेळी कोणतीही मोठी खरेदी करण्यापूर्वी फक्त एक प्रश्न स्वतःला विचारायचा. आणि तो प्रश्न आहे, ही वस्तू माझी गरज आहे की फक्त इच्छा? आता बघा, गरज म्हणजे काय? तर अशी गोष्ट ज्याशिवाय आपलं अडतं, चालणारच नाही. समजा कामावर जाण्यासाठी एक साधी गाडी. आणि इच्छा म्हणजे काय? तर हाऊस किंवा दिखावा, जसं की बाजारात आलेला एकदम नवीन आणि महागडा फोन, ज्याची खरं तर आपल्याला अजिबात गरज नसते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप खूप महत्त्वाचं आहे. चांगलं आणि वाईट कर्ज याची अशी कोणती एकच ठरलेली व्याख्या नाहीये. जी गोष्ट एखाद्या व्यक्तीसाठी गरज असू शकते, तीच गोष्ट दुसऱ्यासाठी फक्त एक हौस ठरू शकते. म्हणजे सगळा खेळ हा आपल्या वैयक्तिक परिस्थितीचा आहे. चला, हे जरा अजून चांगल्या प्रकारे समजून घेऊया. कोणतंही कर्ज घेण्याआधी स्वतःच्या आर्थिक परिस्थितीचा आरसा बघणं खूप गरजेचं आहे. कारण आपली सध्याची स्थितीच ठरवते की ते कर्ज आपल्यासाठी किती जास्त जोखमीचं आहे. एक कल्पना करूया, 2 व्यक्ती आहेत आणि दोघांनाही गाडीसाठी कर्ज हवंय. व्यक्ती अ कडे 6 महिन्यांचा आपत्कालीन निधी म्हणजे इमर्जन्सी फंड तयार आहे आणि दुसरीकडे व्यक्ती ब कडे काहीही बचत नाहीये. आता साधा प्रश्न आहे, ह्या दोघांपैकी कोणासाठी हे कर्ज जास्त जोखमीचं ठरेल? साहजिकच आहे, व्यक्ती ब साठी. म्हणजे बघा, कर्ज तेच आहे पण परिस्थिती किती वेगळी आहे. पण खरं तर अनेकदा आपले आर्थिक निर्णय फक्त आपल्या परिस्थितीवर अवलंबून नसतात. एक बाहेरचा घटक आहे, एक एक्सटर्नल फॅक्टर, जो आपल्याला चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडतो. आणि तो म्हणजे इतरांशी तुलना करण्याचा मोह. आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक, त्यांचं आयुष्य बघून आपल्यावर पण तसंच जगण्याचा एक अदृश्य दबाव येतो. आणि याच त्यांच्यासारखं दिसण्याचा किंवा त्यांच्यासारखं राहण्याच्या नादात आपण आपल्या खऱ्या गरजा विसरून जातो आणि केवळ दिखाव्यासाठी स्वतःला कर्जाच्या खाईत ढकलतो. यातलं काही ओळखीचं वाटतंय का? मित्रांसारखी लाईफस्टाईल ठेवण्याचा प्रयत्न, लग्नासाठी गाडी किंवा घर असलंच पाहिजे हा दबाव, किंवा सोशल मीडियावर पाहिलेली एखादी वस्तू घेण्याचा मोह. हे असे सामाजिक दबाव आहेत जे आपल्या इच्छांना जणू काही त्या गरजा आहेत असा भास निर्माण करतात. अशा कर्जाला आपण एक नाव देऊ शकतो, दिखाव्यासाठी कर्ज किंवा व्हॅनिटी डेट. हे कर्ज गरजेतून नाही तर इतरांना इम्प्रेस करण्याच्या, प्रभावित करण्याच्या इच्छेतून जन्माला येतं आणि म्हणूनच हे सगळ्यात धोकादायक ठरू शकतं. तर मग या सगळ्या सामाजिक दबावाच्या आणि सोप्या कर्जाच्या गोंधळातून मार्ग कसा काढायचा, याचं उत्तर एका खूप सोप्या पण शक्तिशाली प्रश्नामध्ये दडलेलं आहे. सुरुवात होते स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारण्यापासून. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा एखादा मोठा खर्च समोर येईल तेव्हा एक क्षण थांबा आणि अगदी प्रामाणिकपणे स्वतःला विचारा, ही माझी खरी गरज आहे की ही फक्त एक इच्छा आहे? विश्वास ठेवा,
या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला अनेक चुकीच्या आर्थिक निर्णयांपासून आणि भविष्यातल्या त्रासापासून वाचवू शकतं.